मराठा समाजासाठी आता ओबीसीमधनं आरक्षण मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये जे उपोषण केलं आणि त्या उपोषणाला प्रतिसाद म्हणून सरकारने जो जी-आर काढला, त्या जी-आरमध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलेलं आहे आणि या गॅझेटमुळं मराठ्यांना, विशेषतः मराठवाड्यातील मराठ्यांना आता ओबीसीमधनं आरक्षण मिळेल, अशी चर्चा सुरू झालेली आहे. मात्र ही चर्चा सुरू झालेली असताना मनोज जरांगेंनी आपला विजय झाला असं सांगितलं असताना अभ्यासक, वकील आणि माजी न्यायाधीश नेमकं काय म्हणतात याच्यावरती? यांना खरंच मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण मिळणं या जी-आरमुळे शक्य आहे का? त्यांचं नेमकं काय मत आहे हे याच व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रोशन मोरे आणि हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. पहिली गोष्ट, जी-आरमध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करून त्याच्या ज्या नोंदी आहेत त्याच्यानुसार कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलं जाणार आहे. जी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी जी शिंदे समिती नेमली होती, त्या समितीनं 58 लाख नोंदी शोधलेल्या आहेत महाराष्ट्रभरामध्ये. त्याच्यामध्ये मराठवाड्यातल्या त्या प्रमाणामध्ये इतरांच्या तुलनेत कमी आहेत. मात्र या नोंदींचा फायदा आता जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी, कुणबी दाखले मिळण्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. मात्र जर तुम्ही हैदराबाद गॅझेट अभ्यासकांचं, माजी न्यायाधीशांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही हैदराबाद गॅझेट पाहिलं तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक नावानुसार कुणबी नोंद नाही आहे. म्हणजे जिल्हा असेल, जिल्ह्यातल्या लोकसंख्या असेल, गाव असेल आणि विशिष्ट गावामध्ये कुणबी जातीचे किती लोक आहेत याची ती नोंद आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरनं लगेच तुम्हाला सरसकट दाखले मिळतील याची शक्यता फार कमी आहे. तुम्हाला वैयक्तिक पातळीला ती प्रमाणपत्र, ते कागदपत्र मिळवावी लागतील आणि जात दाखला मिळवण्यासाठी तो दाखल करावा लागेल. मराठा समाजामध्ये थेट तुम्हाला तो दाखला मिळत नाही. तुम्हाला तो दाखला कुणबी ह्याच्यातनं मिळतो. महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी ही 3 प्रमाणपत्र, याच्यामध्ये ते सगळे एकच आहेत असं धरून त्यांना ओबीसीमधनं आरक्षण मिळलं जातं. मग हैदराबाद गॅझेटमुळे ते लगेच शक्य आहे का? तर आत्ता असं म्हणणं आहे की सरकारकडनं मराठ्यांची फसवणूक केलेली आहे. याच्यामध्ये जे मनोज जरांगे पाटील यांच्या जवळचे आणि त्यांच्या असं म्हटलं तर की कोर टीममध्ये होते, जेव्हा सरकारने हा जी-आर दिला तेव्हा ती तपासण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती ते ॲडव्होकेट केदार यांनी स्पष्ट त्यावेळेस सांगितलं की आपली फसवणूक झालेली आहे. याच्याविषयी त्यांनी फेसबुक पोस्ट पण केलेली आहे. त्याचं म्हणणं आहे की याच्यामधनं मराठ्यांना आरक्षण मिळत नाही. या मुद्द्याला धरून जर आपण पुढे बोलायचं झालं तर कुणबी दाखला ज्यातनं ओबीसीमधनं आरक्षण मिळतं किंवा मराठा कुणबी, कुणबी मराठा यातनं जे आरक्षण मिळतं ओबीसीमधनं, त्यासाठी पात्रता काय आहे? तर तुम्ही 1967 साली तुम्हाला तो दाखला हवा असेल तर 1967 सालचा तुम्हाला पुरावा लागतो. 1967 सालचा तुमच्या घरामध्ये जे शाळेमध्ये असतील तुमचे वडील, आजोबा यांच्या दाखल्यांमध्ये ती नोंद पाहिजे. तुमच्या त्या सातबाऱ्यावरती ती नोंद असावी लागते. शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये ती नोंद असावी लागते किंवा तुमच्या नातेवाईकांकडे ती नोंद असावी लागते. तुमच्या जी वंशावळ आहे त्याच्यामध्ये असते आणि तसं असेल तर तो तुम्हाला दाखला मिळतो. म्हणजे हा जो नियम आहे पूर्वीपासून कुणबी दाखला मिळण्याचा, त्याचाच उल्लेख हा हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली करण्यात आलेला आहे की 1967चे जे पुरावे आहेत त्याच्यानुसार तुम्हाला तो दाखला मिळेल. हैदराबाद गॅझेट च्या सोबतच सरकारने ह्या जी-आरमध्ये म्हटलं की आम्ही समिती स्थापन करू गाव पातळीला. त्यामध्ये ग्रामविकास अधिकारी असतील, म्हणजे तलाठी असतील, सहाय्यक अधिकारी असतील आणि कृषी अधिकारी असतील, सहाय्यक कृषी अधिकारी असतील. तर ह्या तिघांची कमिटी असेल. ही कमिटी ते दाखले पाहतील. समजा 1967 पूर्वीचा तुमच्याकडे दाखला नसेल, तुमच्याकडे जमिनी नसेल, तुमच्याकडे हे नसेल, तर तुम्ही प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे. त्या प्रतिज्ञापत्रानुसार तुम्हाला तो दाखला दिला जाईल. बरं, इथं तो दाखला देताना तुम्हाला स्वतःला त्याचे पुरावे द्यायचे आहेत की आमच्याकडे ही नोंद आहे, आमची इथं नोंद आहे. सक्षम अधिकारी ते तपासेल आणि त्यानुसार तो तुम्हाला दाखला देईल. पण या दाखला देत असताना जे मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते त्यांनी 2 दिवसापूर्वीच, अगदी ताजं 2 दिवसापूर्वीच मनोज जरांगेंचं आंदोलन चालू असताना विधान केलं होतं की तुम्हाला समाधान करून घ्यायचं असेल तर घ्या, पण हे दाखले मिळाल्यामुळं तुम्हाला राजकारणात किंवा शिक्षणामध्ये सवलती मिळणार नाहीत, कारण की हे दाखले पडताळणीमध्ये टिकत नाहीत. आणि हीच ओरड होती की आम्हाला पडताळणीमध्ये ते टिकण्यापेक्षा ते मिळतच नाहीत, त्याची पडताळणीच होत नाही. त्यामुळे दुसरा जी-आर काढून 90 दिवसांमध्ये त्याची पडताळणी करणार असं सरकारने सांगितलं आहे. मात्र पुरावे तुम्हालाच गोळा करून द्यायचे आहेत
हैदराबादचं गॅझेट नुसार जे तुम्ही म्हणताय की आम्हाला याचा फायदा होईल, तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक नोंद नसल्यामुळं तो तसा थेट फायदा होईल असं म्हणणं घाईचं ठरेल. याच्याविषयी ज्यांनी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे कोर्टामध्ये गेले होते विनोद पाटील यांनी याविषयी परखड मत व्यक्त केले. ते पण हेच म्हटले की या GRचा टाचणी एवढाही फायदा नाही आहे. याच्यामधनं मराठ्यांना कुठलाही फायदा होणार नाही आहे. कारण जे पूर्वी जे दाखले ज्याप्रमाणे मिळत होते त्याचप्रमाणेच मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन आणि आत्ता जे सरसकट आपण जो म्हणत होतो ते मिळणार नाही आहे. तर जे पूर्वी म्हणत होतं त्याप्रमाणेच मिळणार आहेत. माजी न्यायाधीश विजय कोळसे पाटील यांनी हा GR वाचल्यानंतर ते स्पष्ट शब्दात म्हटले की हा GR पाहून मी हतबल झालो. म्हणजे गाव पातळीवरती तुम्हाला जर कोणाचं तोंड बघायचं नसेल तर ते असतात तलाठी, तुमचे ग्रामविकास अधिकारी. आता तुम्हाला तुमच्या जात प्रमाणपत्रासाठी तुम्हाला त्यांच्याकडेच जावं लागणार आहे. त्यांची विनंती, त्यांच्या मिनतवाऱ्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत आणि त्यातनंही तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे आणि हे जो GR आहे या GRला कोर्टातही चॅलेंज करता येऊ शकतं. म्हणजे एवढं करूनसुद्धा आपल्या हातात काहीच पडलं नाही अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली आहे. विजय कोळसे पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जर आरक्षण द्यायचं असेल तर तो आरक्षण देणं फक्त राज्य सरकारच्या हातामध्ये नाही आहे. तुम्ही जर आंदोलनाला बसलाच होता तर ह्या आंदोलनामध्ये तुम्ही मागे न हटता जोपर्यंत तुमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत तुम्ही उठायला नको होतं. त्याच्यामध्ये विशेष करून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या समन्वयामधनं हे आरक्षण मिळत असतं. मात्र इथं केंद्राचा कुठेही हस्तक्षेप झालेला दिसत नाही आहे. त्यामुळं हे आरक्षण कोर्टात टिकण्याची शक्यता फार कमी आहे. पण याच्याविषयी वेगवेगळ्या वकिलांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. तर ज्येष्ठ वकिलांमध्ये असं म्हणणं आहे की जर आरक्षण पाहिजे असेल मराठ्यांना तर त्यांना OBCमधनं OBCमध्ये यावं लागतं. पण ते OBCमध्ये घेण्याचा निर्णय कोण घेतं तर ते मागासवर्गीय आयोग घेतो. ते सरकार नाही घेत किंवा ती कुठली समिती नाही घेत. जी शिंदे समिती आत्ता जी नेमलेली आहे ते फक्त पुरावे गोळा करते, नोंदी चेक करते. पण त्यांना अधिकार नाही आहे. म्हणजे त्यामुळे सरसकट मराठे याच्यामध्ये येऊ शकत नाही आहे. तुम्हाला कुणबीचीच प्रमाणपत्र मिळवावे लागतील. हैदराबादच्या गॅझेटमध्ये ज्या नोंदी आहेत त्याच्यानुसार तुम्हाला जर पुरावे सापडले, वंशावळी सापडल्या तर ते मराठे त्यांना कुणबी दाखले किंवा कुणबी मराठा कुणबी या प्रकारच्या नोंदी सापडल्या तर त्याच्या आधारे ते OBCमध्ये जाऊ शकतील आणि OBCमधनं त्यांना फायदा मिळू शकेल. पण जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे दाखले मिळतील याची शक्यता अभ्यासकांमध्येच फार कमी आहे की मराठवाड्यामध्ये सगळ्यात कमी नोंदी सापडलेल्या आहेत. त्यामुळे सरसकट याचा फायदा होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी जोपर्यंत सरसकट हा शब्द येत नाही की आम्हाला मराठे कुणबी एकच आहे, हा GR निघत नाही तोपर्यंत त्यांनी उठायला नको होतं. त्यानंतर जरांगे पाटलांनी सुद्धा आजच ते बोललेले आहेत याच्यावरती की मी सगळ्या मराठ्यांना OBCमध्ये घेणार आणि त्यांना हे दाखले मिळवून देणार, कुणालाही मी बाजूला ठेवणार नाही. आत्ता जे बोलतायत ते आकसापोटी बोलतायत. त्यांची दुकानं बंद झाली आहेत म्हणून ते बोलतायत. त्यांनी समाजाच्या नावावरती इतके दिवस दुकानं चालवली, मात्र आता त्यांची ही दुकानं बंद झाली, त्यातनं हे बोलतायत. तर हे वेगवेगळे मतप्रवाह आपल्याला दिसत आहेत. तुम्ही जर महाराष्ट्राच्या मराठवाडा सोडून म्हणजे जो स्पेसिफिक GR निघालेला आहे तो मराठवाड्यासाठी आहे, तिथल्या लोकांसाठी तो याचा फायद्याचा आहे असं म्हटलं जातं आहे. मात्र त्याला न्यायालयात OBC संघटना याच्याविषयी आक्रमक झालेल्या. विशेषतः ह्या GRमध्ये एक शब्द आहे मराठा समाजाला जात दाखला मिळवण्यासाठी. या शब्दावरती OBC संघटनांकडनं OBC आंदोलकांकडनं आक्षेप घेण्यात येतोय. यातला प्रमुख आक्षेप काय आहे तर हा प्रमुख आक्षेप या प्रकारे आहे की मराठा समाजाला दाखला तुम्ही कसा देऊ शकता. मराठा हा शब्दच वापरणं मुळात चुकीचं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे याच शब्दाला ते न्यायालयामध्ये चॅलेंज करू शकतात.